घरगुती स्वयंपाकाचा गॅस आणि व्यावसायिक गॅसही महागला। घरगुती स्वयंपाकाच्या गॅसमध्ये 60 रुपयांची आणि व्यावसायिक गॅसच्या दरामध्ये 114 रुपयांची वाढ। भारतामुळे वाचली इराणची हिंदी महासागरामधली युद्धनौका। भारतानं आश्रय दिल्यामुळे अमेरिकेचा हल्ला नाही। IRS लवन नावाच्या युद्धनौकेला कोचीमध्ये आश्रय। इराणकडून हल्ले सुरूच। इराणकडून अमेरिकेचं लष्करी तळ टार्गेट। दुबई आणि बगदादमधील लष्करी तळावरती हल्ला। शेजारील देशांवरती हल्ले करणार नाही, इराणचे अध्यक्ष पेजेस्किन यांची घोषणा। आखाताच्या सुरक्षेसाठी सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन। अमेरिकेचा बिनशर्त समर्पणाचा प्रस्ताव मात्र फेटाळला। पवार कुटुंबामध्ये आजोबांपेक्षा नातू श्रीमंत। शरद पवार, प्रतिभा पवार यांच्याकडे 60.71 कोटींची मालमत्ता। पार्थ पवार यांच्याकडे 88.33 कोटी रुपयांची मालमत्ता। प्रतिज्ञापत्रामधून माहिती समोर। आमदार रोहित पवार यांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी। अरविंद केजरीवाल यांची घेतली भेट। अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणी संसदेमध्ये आवाज उठवण्याची मागणी। परभणी जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी। भाजप वगळता सर्वच पक्ष एकत्र। शिवसेनेला अध्यक्ष, राष्ट्रवादीला उपाध्यक्ष, काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेला सभापतीपद मिळण्याची शक्यता। आणि उद्या T20 विश्वचषकामध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना। टीम इंडियानं अहमदाबादमधलं हॉटेलही बदललं। अहमदाबादमध्ये 2023ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या फायनलमध्ये भारताचा पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।